रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा लवकरच पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध गायिका नेहा राजपाल आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। आज त्यांच्याशी आपण मनसोक्त गप्पा मारणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे गीतांच्या रूपात स्वरबद्ध केलेलं रामनाम त्यांच्या आवाजातून आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे। नेहाजी, झी24 तास मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। नमस्कार, इट्स अन ऑनर टू बी हिअर आणि झी24 तासच्या निमित्ताने मला ह्या सोहळ्यात सहभागी होते माझ्या संगीताद्वारे ह्याचा खूप आनंद आहे मला। नक्कीच, थँक्यू सो मच। नेहाजी, तुम्ही लहानपणापासून गायन करत आलेले आहात। रामाची किती भजनं अथवा गीतं तुम्ही आजवर गायली आहेत किंवा ऐकली आहेत आणि त्यापैकी तुमचं आवडतं गीत नेमकं कोणतं आहे? मी अनेक रेकॉर्ड केली आहेत भजनं, राम भजनं, आणि त्यापैकी मला एक माझी म्हणजे मी इतकी लकी आहे की लेजेंड यशवंतदेव काका यांनी संगीतबद्ध केलेला एक रामावर राम भजनांचा अल्बम होता। त्याच्यात मला 2 गाणी गायला मिळालेली। त्यापैकी एक गाणं मी तुमच्यासमोर सादर करते। निमिष राम विसरू नको ऐक लक्ष्मणा, निमिष राम विसरू नको ऐक लक्ष्मणा, सेवा व्रत नित्य राहा, सेवा व्रत नित्य राहा, करुणी वंदना, निमिष राम विसरू नको ऐक लक्ष्मणा, ऐक लक्ष्मणा, असं ते गाणं होतं। आणि मी आत्ता रिसेंटली बरीचशी 2-3 रामभजनं रिलीज झाली। त्यापैकी एक सकाळचे श्लोक आहे, त्याच्यात श्री राम वंदना आहे आणि तीही मला आता रिसेंटली गायला मिळाली। तर त्याच्या 2 श्लोक मी ऐकवते तुम्हाला। माता रामो मत्पिता रामचंद्रः, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, न्यान्यं जाने नैव जाने न जाने, तथाप्येको रामः सकलमवधि द्राक्षसकुलं, क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे, रामो विग्रहवान् धर्मः, साधु सत्यपराक्रमः, जय श्रीराम जय श्रीराम, जय श्री जय जय राम। वाह, क्या बात आहे। राम या नामात जग आहे आणि जगातील कणाकणात राम आहे। मात्र असं असलं तरी सायन्स बॅकग्राऊंड असलेल्या व्यक्तीचा देवाकडे कल तसा फार कमी पाहायला मिळतो। मात्र नेहाजी, तुम्ही देखील डॉक्टर आहात, पण तरी तुमचं आणि रामाचं एक घट्ट नातं तयार झालंय। ते नेमकं कसं, अगदी थोडक्यात सांगाल? मी तुम्हाला सांगू की बरेचसे लोक जेव्हा तुम्हाला सायन्स डोक्यात येतं ना, तेव्हा असं होतं की हां, आपल्याला जे दिसतंय त्याच्यावर आपला विश्वास बसतो आणि ते असावं। पण जगात इतकं अननोन आहे, त्याला एक्सप्लोर केलेलं नाही आहे। त्यापैकी ही सुपर पॉवर आहे जी श्रीराम आहे। आणि आपल्यात तर इतकं घट्ट नातं हिंदू समाजात आहे की जेव्हा सायन्स संपतं तेव्हा अध्यात्म सुरू होतं। बरोबर, त्या विचारधाराची मी आहे आणि जे अननोन पॉवर आहे त्याला आपण नतमस्तक व्हावं आणि त्याच्यावर विश्वास म्हणजे दिसत नाही पण तरी आहे। हे जे फिलिंग आहे ना, हे इनफॅक्ट डॉक्टर्सना जास्त कळतं जेव्हा त्यांच्या हातातून पेशंट बरा होतो आणि बरा नाही पण होत। त्यामुळे तुम्हाला तेव्हा कळतं की काहीतरी अननोन पॉवर आहे जी तुम्हाला फार गरजेची आहे विश्वास ठेवणं। अगदी बरोबर। नेहाजी, तुमचं आणि रामाचं नातं जर एका गीताच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं असेल तर ते तुम्ही कसं सांगाल? मी आता नातं असं की सांगता येणार नाही, पण
काय झालं आता हे निमित्त झालंय रामाचं गुणगान करायचं. पण मी रिसेंटली माझी एक धून रिलीज केली आहे. मी प्रोड्यूस अनेकदा केलेली आहेत गोष्टी, पण हा इतका ऐतिहासिक क्षण आहे ना की प्रत्येक आर्टिस्ट काही ना काही रामावरचं भजन किंवा संगीत सेवा त्याच्यासाठी करते. तर मीही मागे नाही त्याच्यात, आणि मी रिसेंटली स्वतः प्रोड्यूस केलेली एक धून रिलीज झाली माझी, तर त्याच्या 2 ओळी मी ऐकवते. बिलकुल. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय महापतये नमः. श्रीराम जय जय राम, अमृत संजीवन है नाम. श्रीराम जय जय राम, नित्य करा हो प्रभुचे नाम. श्रीराम जय जय राम, अमृत संजीवन हे नाम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, अमृत संजीवन हे नाम. सगळ्यांनी नित्य स्मरावं ह्याचं नाव. बिलकुल बिलकुल, नक्कीच, खूपच छान. नेहाजी, सगळ्यांच्या तोंडावर एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे गेल्या 500 वर्षांपासूनचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना होते. कसं बघता तुम्ही याकडे? थोडक्यात तुमच्या भावना काय? खूप ऐतिहासिक क्षण आणि खूप आनंदाचा क्षण आहे. अनेक लोकांची श्रद्धा आणि समर्पण हे पणाला लागलेलं होतं, आणि त्याचा हा क्षण आहे, गोल्डन क्षण आहे, डायमंड क्षण म्हणेन मी. की मी लकी आहे की मला हा क्षण अनुभवता येतोय आणि बघायला मिळतोय की आपलं जे सिव्हिलायझेशन आहे त्याला एक स्ट्रक्चर मिळालेलं आहे, त्याला एक बॉडी मिळालेली आहे, आणि रामलला विराजमान होत आहेत. ह्याच्याहून मोठा आनंद मला वाटतं कोणाच्याही कुठल्याही भारतीयाच्या मनात नसणार, ह्याची मला ह्यात शंका नाही आहे मला. नक्कीच. नेहाजी, आता आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबलेलो आहोत. तर तुमची नुकतीच एक रामधून रिलीज झाली आहे. कृपया जाता जाता आपल्या प्रेक्षकांना ही रामधून ऐकवाल? ती आता मी ऐकून झाली, पण मला वाटतं आता जाता जाता एक तुमचं आवडीचं गाणं. खूप अजरामर, आवडीचं माझं खूप लता दीदींनी अनेक गाणी गायलेली आहेत, रामभजन गायलेलं आहे. त्यापैकी एक भैरवीतलं भजन ज्याच्यात पंडित भीमसेन जोशी पण गायलेले आहेत, त्याच्या ओळी मी काही ऐकवते. बिलकुल. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. शंकर मानस हंस प्रणाम, शंकर मानस हंस प्रणाम. हंसवंश आवतंस प्रणाम. राम श्रीराम. क्षीरोदधी गांभीर्य प्रणाम, क्षीरोदधी गांभीर्य प्रणाम. उत्तरतम उत्तीर्य प्रणाम. राम श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम. खऱ्या अर्थानं भैरवी
सगळ्यांची झालेली आहे जेव्हा रामलल्ला स्थापित होणार आहेत तिकडे. बिलकुल, नक्कीच नक्कीच. आणि तुमच्या या आवाजाने माझ्यासह आमचे प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध नक्कीच झालेले असतील, यात शंका नाही आहे. तर नेहाजी, तुम्ही झी 24 तास सोबत आज जोडला गेलात आणि इतकी सुंदर गीतं श्लोकं तुम्ही ऐकवलीत त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. धन्यवाद.